मित्रांनो, जर तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. कारण तुम्हाला ह्या चॅनल मराठी क्राईम स्टोरीमध्ये रोज नवीन बातम्या पाहायला भेटणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पतीला सोडून अविवाहित तरुणीच्या प्रेमात पडली महिला. म्हणाली आता काही झालं तरी. विवाहित महिलेने स्पष्ट सांगितले की तिला पतीसोबत राहायचं नाही. ती म्हणाली का तिला आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसोबत राहायचं आहे. ही बातमी आहे बिहारमध्ये. दोन तरुणी एकमेकांच्या प्रेमात असल्याचा अनेक घटना समोर येत असतात. पण बिहारच्या जमुईमध्ये एक विवाहित महिला एका अविवाहित तरुणीच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. विवाहित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी दोघींना धनबादमधून ताब्यात घेतलं आहे. यावेळी विवाहित महिलेने स्पष्ट सांगितलं आहे की तिला पतीसोबत राहायचं नाही. ती म्हणाली की तिला आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसोबत राहायचं आहे. तसेच अविवाहित तरुणीसुद्धा म्हणाली की काही झाले तरी दोघींना सोबत राहायचं आहे. मुबारकपूरच्या काश्मीरचं लग्न झाजा येथील संदीप कुमारसोबत यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालं होतं. पण लग्नाचा 2 महिन्यानंतर करिश्मा जमुईच्या एका हॉटेलमधून मैत्रीण राखीसोबत फरार झाली होती. त्यानंतर काश्मीरच्या पतीने पोलिसात राखीविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी दोघींनाही धनबादमधून ताब्यात घेतलं आहे. करिश्मा आणि राखी दोघींची वय 23 असल्याचं सांगण्यात आलं आहे. करिश्मा आधी धनबादमध्ये राहत होती. इथे एका कॅम्प्युटर एज्युकेशन शिकत असताना तिची ओळख राखीसोबत झाली होती. तेव्हा त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. विवाहित महिला करिश्मा म्हणाली की तिचा पती तिच्यावर अत्याचार करतो, ज्यावर नाराज होऊ ती राखीसोबत निघून गेली होती. आता दोघींनाही आयुष्यभर सोबत राहायचं आहे. राखी म्हणाली की कोणी काहीही बोललं तरी त्यांना सोबत राहायचं आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की पतीच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करत विवाहित महिला आणि तिच्या मैत्रिणीला धनबादमधून ताब्यात घेतलं आहे. महिलेला कोर्टासमोर हजर केलं जाईल. सध्या महिला तिच्या मर्जीने तिच्या मैत्रिणीसोबत गेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा नवनवीन बातम्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. थँक्यू मित्रांनो.